नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे खरा बंधू कोण. आपण रोज शेकडो लोकांना भेटतो, पण आपल्या कठीण प्रसंगात खरोखर कोण उभं राहतं? तर आज आपण एक अद्भुत संस्कृत श्लोक समजून घेणार आहोत, जो आयुष्यातील नात्यांची खरी ओळख सांगतो. मित्रांनो, हा श्लोक सांगतो की जीवनात जेव्हा सर्व काही ठीक असतं तेव्हा अनेक लोक आपल्या भोवती दिसतात, पण कठीण वेळ आली की नाती खरी ओळखू येतात. खरा बंधू कोण? जो या 6 परिस्थितीतही तुमच्या सोबत राहतो, तो तुमचा खरा बंधू. तर पहिला आहे आजारपणा. जेव्हा शरीर साथ देत नाही, हॉस्पिटलचे दिवस लांबू लागतात, तेव्हा कोण येतं? फोनवर चौकशी नाही, पण खरोखर धावून येतं, तोच खरा माणूस. तर मित्रांनो, तुमच्या आजारपणामध्ये जो न सांगता धावून येतो, तोच तुमचा खरा बंधू आणि तोच तुमचा खरा माणूस. 2 नंबर आहे संकटात व्यसने. म्हणजे जीवनात जेव्हा अपेक्षेप्रमाणे काही होत नाही, मन उदास असतं, चुका झालेल्या असतात, तेव्हा दोष न देता जो साथ देतो, तोच खरा बंधू. जीवनामध्ये न कळत आपल्याकडून काही चुका होतात, पण सर्वजण त्या चुकांना दोष देतात. कोणीच आपल्या पाठीमागे उभे राहत नाही. तर त्यापैकी जो तुमच्या चुकांना दोष न देता तुमची साथ देतो, तोच तुमचा खरा बंधू असतो. 3 आहे आर्थिक अडचणी. जेव्हा पैसा जाईल पण लोकही सोडून जातात. ज्यांना तुमच्यातलं मन दिसतं, व्यवसाय नाही, तेच तुम्हाला कधीच सोडत नाही. असे म्हणतात की गुळ असले की माशी भोवते, त्याचप्रमाणे पैसे असले की लोक आपल्या भोवताली भोवतात. जेव्हा तुमच्याकडे पैसा जाईल तेव्हा लोक तुमची साथ सोडतात. तर तुमचा पैसा गेल्यानंतरही तुमच्यासोबत जे लोक राहतात, तेच तुमचे खरे बंधू, तेच तुमचे खरे माणसं. 4 नंबर आहे शत्रू किंवा विरोधकाचा त्रास. आता प्रेशर वाढतं, लोक बदनाम करतात, तेव्हा जो तुमच्या मागे उभा राहतो, तुमचा बचाव करतो, तोच खरा मित्र. समजा तुम्हाला एक गावातलं उदाहरण देतो. जेव्हा तुम्ही गावामध्ये एकटे पडता, तेव्हा तुमचा मागे एक दृढपणे व्यक्ती राहतो मागे उभा, तोच तुमचा खरा मित्र. 5 नंबर आहे प्रशासन, कोर्ट, पोलीस प्रॉब्लेम. आता सरकारी दार म्हणजे तणाव. या ठिकाणी जो तुमच्यासोबत येतो, तो नुसता मित्र नाही, तो तुमचा बंधू असतो. तर गावाकडील एक म्हण आहे, हॉस्पिटलची पायरी आणि कोर्टाची पायरी कोणीही चढू नये. जो शहाणा असतो त्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. तर प्रशासन, कोर्ट, पोलीस प्रॉब्लेम या संकटामध्ये तुमच्या पाठीमागे जो उभा असतो, तोच तुमचा खरा बंधू असतो. शेवट आहे तुमच्या मृत्यूच्या प्रसंगी. म्हणजे जेव्हा तुमचा मृत्यू तुमच्या जवळ येतो, तेव्हा तुमच्यासोबत जो राहतो, तो तुमचा खरा बंधू. स्मशान ही अशी जागा आहे जिथे माणूस एकटाच होतो. इथे जो सोबत असतो, तो आयुष्यभरासाठी तुमचा खरा नातलग असतो. लोक आजारी पडल्यानंतर, त्याच्या मृत्यूच्या जवळ आल्यानंतर काही लोक साथ सोडतात, पण अशा ठिकाणी जे जवळ राहतात, तेच तुमचे खरे नातलग, तोच तुमचा खरा बंधू. मित्रांनो, सुखात साथ देणारे शेकडो असतात, पण दुःखात, संकटात, अश्रूमध्ये जो तुम्हाला एक हात देतो, तो तुमच्या नात्यातला नाही, तर खऱ्या अर्थाने बंधू आहे. तर मित्रांनो, विचार करा त्या व्यक्तीचा ज्याने तुमच्या कठीण वेळेत साथ दिली, आणि शक्य असल्यास त्या नात्यांना घट्ट करा, कारण अशा लोकांमुळे जीवन सुंदर होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आपल्या खऱ्या माणसाला जपा. धन्यवाद.